1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। मंडळी, लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे टूर प्लॅन करून देणारा नवरा आज त्याच्या बायकोला तिच्या मनाप्रमाणे टूर प्लॅन करून देईल का? चला बघूया तिकडे काय घडतंय तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. मॅडम, ठाणे आणि डोंबिवलीमध्ये एवढा उजेड काय? का? कारण मध्ये दिवा आहे ना. मृणाल, तू एवढी फनी असता. मला मोठं स्किट दिलं पाहिजे मग बघू. आई गो, वेडी. बघितलं का माने, न्यू कमरचे जोक आणि त्यांना प्रोत्साहन देणारे सिनियर नट. हा जोक मी जर पहिल्या सीझनला केला असता ना तर मी एलिमिनेशनची वाट नसती बघितली, स्वतः शो सोडून गेलो असतो. असू दे सर, जरा हापिसात कसं हसतं खेळतं वातावरण ठेवायला लागतंय. तेवढं आहे तेवढं आहे. त्याच्यामुळे सर ही कॉस्टिंग दिलं आहे बघा तुम्हाला. हे बघा, ही वरचं दिसते का, ही कॉस्टिंग आहे, एकदम व्यवस्थित आहे बरं का, त्याच्यापेक्षा कमी होणार नाही. वा वा. पण तुम्ही मी जे सांगितलं ते तयार केलं. थांबा, ती कुठे गेलं? हा, हे बघा, ही पण आहे, ही जरा हाय, ही तर एकदमच फायनल, म्हणजे लोएस्ट कॉस्ट आहे एकदम. मस्त आहे. हा, व्यवस्थित आहे. इथे फोन नंबर का लिहिलाय? प्राइस आहे होती. कॉस्टिंग आहे ती 9,98,762. ओ आणि जीएसटी वेगळा आहे अजून. माने, जीएसटी आधीच घ्यायचा ना माने. आणि नियम बदललं मग ओहो ओ त्याच्यामुळं कसं तुमचे पैसे वाचवतोय सर मी. ओहो ओहो ओ ओ. काय म्हणजे नेमकं कळणं चर्चा. काय वानगड आहे? चांगलं आहे सगळं. हा, व्यवस्थित बघून घ्या सर. कसं आहे माने, ते बजेट मध्ये आहे की नाही सगळं बघावं लागतं हो. बरं. शेवटी पैसे मीच देणार, पण घरच्यांना पण एक विचारलं पाहिजे की बाबा परवडतंय का. नाही ती बरोबरच आहे सर, पण कसं आहे ह्याच्यापेक्षा कमी प्राइस कुठंच मिळणार नाही तुम्हाला. कळलं हो, पण टुरिस्टकडे. घरच्यांना विचारलं पाहिजे ना. बरं, तुम्ही सर घ्या विचारून. एक phone फायनलच लावतो. करा पण. घरच्यांना एक फोन लावतो. फायनल आहे ते. हा, नमस्कार. 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 मला टुरिंगच्या प्लॅनिंग बद्दल जरा चौकशी करायची आहे. हा, या ना, या ईशा मॅम आहेत, या तुम्हाला टूरच्या सगळ्या डिटेल्स देतील. या ना, बसा बसा मॅडम. इकडे. या बसा. कुठे जायचंय तुम्हाला सांगा, आपण छान प्लॅनिंग करूया. तुम्हाला किती इकडं काय? इकडं काय आहे? माने, इकडं काय आहे? माने काय करताय? इकडं काय माने, आहे? काय? इकडं काय आहे? माने, इकडं काय आहे? माने, इकडं काय आहे? कस्टमर त्या काय करताय? बायको आहे माझी. काय? बायको आहे माझी. तू मिसेस माने आहात? अरे, आयो, hello, hello, नमस्कार. चेष्टा करता की काय? इथे काय टूरच्या प्लॅनिंगला येत आहे? घरी विचारायचं होतं, घरी प्लॅनिंग करून दिलं असतं यांनी. Please, माझं म्हणणं पण तीच आहे, घरी व्यवस्थित प्लॅनिंग करून देतो, कळलं का? काय? घरी चल, घरी चल, घरी चल, व्यवस्थित प्लॅनिंग करून देतो ना मी. घरी चल. मला तुमच्या बरोबर टुरिंगचं प्लॅनिंग मी करायचंय. प्लॅनिंग करून देतो, घरी चल. मी नाही म्हणलं तर. घरी चल. मी नाही म्हणलं. घरी मी चल. नाही म्हणलं तर. आणि काय चल, घरी. मला टुरिंगचं प्लॅनिंग करायचंय त्यांच्यासोबत. हे बघा, आपली घरातली लपडी आहे ती घरात काय ती बघू. 4 चौघासमोर तमाशा नको उगाच सांगून ठेवतोय तुम्ही तुला मी. तुमचं प्लॅनिंग केलंय ना पुढच्या दिवसाचं. ही काय करते तुम्ही? मग तुम्ही तुमचं प्लॅनिंग केलंय, मला माझं प्लॅनिंग करू द्या. कशाचं प्लॅनिंग हात करायचं? सोडा. ना मी नाही तमाशा तिकडे करू मग. नको. मग तमाशा तिकडे जा मग. काय? जा तिकडे मग तिकडे मग जा मग. लय करतीस, लय करतीस. माझं हापीस आहे ना मी. ना मी तमाशा करू नको, माझं हापीस आहे. तुला मी या बघा, मी 1 मिनिट. मी आता तुमची कशी बदनामी करते कंपनीची, तुम्ही माझ्याशी बरोबर वागत नाही कस्टमरशी. 1 मिनिट. हे गाईज, ही बघा, ही कंपनी बंद कर. माने, अरे काय माने काय करताय तुम्ही? तुमच्या
पर्सनल गोष्टींमुळे जर कंपनीची बदनामी झाली तर काय होईल? सॉरी मॅडम सॉरी मी जरा मॅनेज करा ना, पर्सनल आहे ना तुमचं. अरे हो तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या क्लायंटचं बघा, मी बघून घेते. हो मॅडम. आणि त्यांना एकटीला फिरायला जायचं असेल तर जाऊ द्या. इंडिपेंडेंट वुमन आहेत त्या, फिरू द्या त्यांना. अहो कशाचं इंडिपेंडेंट मॅडम, लग्न झालंय आमचं, आम्ही दोघं जातो ना. ते काय झालंय, आमचं थोडंसं भांडण झालंय घरी, तर इथं बाहेर काढायची काही गरज नाही ना. मी मला 22 तारखेपासूनच प्लॅनिंग करायचंय. 22 तारखेचं प्लॅनिंग आहे का? तरी आत्ता टू पिटली माझी. काय इकडे बस, इकडे बस. काय झालंय मॅडम, 22 तारखेला आहे की नाही, ही जी आई माझ्या घरी येणार होती. ते खूप ताई यांना नाही खूपच नाही आहे. माझी आई जड झाली यांना. अगं जड नाही झाली, माझं ऐकून घे ना. ही जी आई येणार होती नेमकं त्याच दिवशी माझा आई वडील सुद्धा येणार आहे ती. अरे बाप. तर काय आहे, वडिलांचं ऑपरेशन आहे माझ्या, मोतीबिंदूचं ऑपरेशन आहे. तर तेव्हाची अपॉइंटमेंट मिळाली डॉक्टरची, तर अपॉइंटमेंट कशी पुढे ढकलणार ना. ऑपरेशन आहे बरोबर. हा, आणि कसं होतंय, आपली खोली केवढी आहे ना, मी एवढी उडली खोली आहे, आपण दोघं बी एकमेकांच्या पायावर अंगावर तांगड्या टाकून झोपतो या. आणि कसं झोपणार आहे सांग मला. त्यात तुझी आई येणार, मी हिला काय म्हणलं 8-15 दिवसानं बोलवू ना, बरोबर. निवांत राहू, काय टेन्शन नाही, येऊ दे आईला तवा. पण आत्ताच तिला बोलवायची, त्यामुळे जरा भांडण झालंय आमचं. मुद्दाम करतात. मुद्दाम नाही करत. माझी आई साधी आहे हो. मुद्दाम- यांना बघवत नाही. माझी आई घरी येते ना 15 दिवसाला आरामाला, यांना बघवत नाही. मला प्लॅनिंग करा. तुम्ही जर मध्ये एक हे गाईज ही कंपनी बघा माझ्या मध्ये माने बंद कर. कंप्लेंट करतील त्या. बंद कर. ऐका. जा म्हणजे मग. डोळं फिरवू नको, डोळं फिरवू नको. इकडं बघ, हे कडं बघ, हे कडं बघ. ऐका ना, त्यांचे डोळे फिरतात. नको ना. माने माने तुम्ही ते बघता का प्लीज? त्या कंप्लेंट वगैरे करतील, कंपनीची बदनामी होईल. सॉरी मॅडम. जा तिकडं. बसा ना माने, बसा ना, सोडा. बाई नमस्कार. तुझ्यामुळं काल आली पुरगी मला बोलती, लक्षात ठेव फक्त. तुला रिअल चालला यायला नको, इकडं आवाज वाढतोय हो तुझा. माने माने सुटल्यावर घाव माने जाऊ तुम्ही. जाऊ द्या ना, तुम्ही त्यांचं बघा ना, मी बघते यांचं. तुम्ही टेन्शन घेऊ नका काही. हा सर बोला. माने, हा बोला की सर. हे थायलंड आणि पट्ट्याचं साधारण काय होईल हो? सर थायलंड पटायचं बघा इथं खाली दिलेलं आहे. 1,45,000 रुपये बजेट आहे सर. एवढे? तुम्ही माझ्यासोबत थायलंडला येणार आहात? मस्त आहे, सांगा मला काय. अहो सर थायलंडला जायचे ना तुम्हाला? हा. हा? काय बंधनगरवाडीला जायचे का सांगा मला. 1,45,000 बजेट आहे तेवढं. लास्ट एक बेस्ट प्राइस एकदम. ए लास्ट. बेस्ट प्राइस आहे तेवढं. लेट मी चेक. येस बघून घ्या सर, व्यवस्थित आहे, एकदम व्यवस्थित आहे. एवढे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. तुम्ही हवं ते सांगा, मी सगळं प्लॅनिंग तुम्हाला करून देते. काही टेन्शन नाही. हा, तुम्ही सिलेक्ट करा कुठे जायचंय तुम्ही तुम्हाला. आता लगेचच कुठं जाणार आहे? तिथं जायचंय मला. काय लगेच जाणार आहे म्हणजे काय 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 पिशवी घेऊनच आलीस का? लगेच जाय. कुठं कुठं जाणार आहेस ग तू? माने कुठं जाणार आहेस तू बोंगाडे? बोंगाडे म्हणायचं काम नाही. गावाच्या बाहेर पडलीस का ग कावा? माने तालुक्याला गेली नाही साधी. आणि आता मॅडम एक काम करा, हिला एका अष्टविनायकचं 2 दिवसाचं प्लॅनिंग देऊन टाका हिला. संपून टाक. महाबळेश्वर द्या, नाही तर एकटी तिथं स्ट्रॉबेरी खात बसेल. हा माणूस सांगतोय तिथं मला जायचं नाही आहे. मग कुठं त्यांच्या म्हणण्यानुसार मी चालणार नाही. तुम्ही तिकडे जाऊन बसा, मी माझं काय ते प्लॅनिंगचं करते. काय? नाही तर मी दुसरं टुरिंग बघू का? नाही नाही दुसरं टुरिंग नाही 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 ऐका नाही. घरी चल. नाही म्हणलं घरी तर चल. माने हे गाईज काय करता? घरी चल. येणी घरी सोडा. चल. घरी चल. येणी सोडा. घरी चल. तुम्ही जा तिकडं तिकडं मग जा तिकडं जा मग तुमच्या आता बघते तुमच्या आता बरोबर. तुला जाऊ तू मग. तू घरी चल. तुला माने जाऊ. जा ना तिकडे. लावते तुम्हाला. माझ्या येणीला हात घातलाय तुम्ही. येणीला हात घातलाय म्हणजे मग माने बसा तिकडे. काय चाललंय? बसा. माझ्या आईसोबत मला टूर प्लॅन करायची आहे. बरं चालेल. आपण कुठे आई सोबत करायची का टूर प्लॅन? तरीच म्हणलं काय? नवरा असताना कसं काय तू आई सोबत प्लॅन करतेस टूर? नाही, हा काय एक मिनिट सर. माने काय टोन आहे हा? लग्न झालंय म्हणून काय आई बरोबर फिरायला नाही जाऊ शकत ती? तसं नाही आहे मॅडम. ही जी आई हिच्या वरची आहे. म्हणजे अहो हिच्या आईचं लग्न झालं की नाही, हिच्या बाप्पा बरोबर गेली होती गणपतीपुळ्याला. बापाला तिथं हरवला आणि एकटी घरी आली आहे. नवरा माझा नवसाचा पिक्चरचं शूटिंग चाललं होतं की नाही, तेव्हा हिचा बाप हरवला होता तिकडं. आता सेकंड पार्ट आला, त्याच्यात हिचा बाप बॅकग्राऊंडला नाचताना दिसला मागे. असली ही जी आहे
आधी आहे हो माझी आई असं नका. घरात येते मुटकुळी मारून एका कोपऱ्यात बसलेली असती झोपलेली असती कोणाला त्रास देत नाही काय मुटकुळी मारून झोपती मोठं सांगतीस ग आहा अहो रात व्हायची बी वाट बघत नाही हो 5 वाजले की नाही की खाट आडावती आमची डायरेक्ट सकाळी 5:30-6ला उठणार बघाल काय तिला बाया झोप लागली ग बाया न मी कळलंच नाही तासभर झोपली अगं तासभर कुठं 24 तास झोपलीस की तू आता तासभर झोपली का पाहून तुमची काय आबाळ नाही ना झाली झोपली होती मी खाटो अगं बेने मग कशाला झोपली खाटव मग तू आमचं लग्न झालंय आम्हाला झोपू दे ना मग तू असली तुझी आई दातोट खाऊन बोलायचं काम नाही आधीच सांगून ठेवती या. पोट म्हणजे काय सारखं आपलं दातोट खाऊन बोलायचं नाही माझ्या आईला आईला बोलायचं नाही तर काय करायचं मग नाही बोलायचं तुझी आईलाही नाटकी आहे ग नीट बोला माझ्या घरी येते की नाही तेव्हा म्हातारीचं दात बराबर दुखते इकडं हुंदडत असते स्वतःच्या घरी तेव्हा काय होत मॅडम 32 मधलं 22 दात हिथं काढलं ते मी तिचं किती मस्ती असेल सांगा मला मस्ती नाही बोलायचं मस्ती नाही बोलायचं तर काय बोलायचं बरं आल्यावर हिला प्रत्येक वेळेस आईस्क्रीम डॉक्टरने सांगितलं बघा आईस्क्रीम खायला बिनीला बोला येणार 4 दात काय आईस्क्रीम खायचे हिला किती मस्ती आहे अंगात सांगा मला कशाला आईस्क्रीम खायचं आपलं 22 दात काढलेला कशाला आईस्क्रीम खायचं माणसानं असं नका बोलू त्यांना माझं डोकं फिरवू नका तुम्ही त्यांचे डोळा डोळे फिरवू नको तू तुम्ही डोकं फिरवू डोळा नका फिरवू नको मला भीती इकडं वाट- बघ. हे कसली त्यांचे डोळे फिरतात तुम्ही नका असं वागू प्लीज अहो काय नाही करणार होती कशाला भेटताय तुम्ही तिला माने मी काय म्हणतोय काय आहे तू माझ्यावर का ओरडताय माने क्लायंटशी असं नका बोलू प्लीज 1 मिनिट माझ्या आईचा फोन आलाय हॅलो हा आई तुला 100 वर्ष आयुष्य आहे ग हा यांच्याच ऑफिसला आली टुरिंग प्लॅन करायला आली इकडं नाही त्यांची कशाला नाही त्यांची परमिशन कशाला काढायची कशाला म्हणजे मग काय कोणाची काढायची इथं? त्या माणसाला कदर नाही आपली त्यांना कशाला कदर विचारायचं? आहे मला कदर आहे तू बोल काय म्हणतेस कुठं 1 मिनिट त्यांना विचारते आई विचारते कुठं जाणार आहे आपण तुम्ही व्हिएतनाम म्हणालात ना व्हिएतनाम काकू घ्या हिला अक्कल बघा हिला बोला येणं झालंय तिकडे जायचे हिला तुम्ही आई मी बुकिंग करायला घेते तू पॅकिंग करायला घे हा आणि सगळ्यांना सांग फॅमिलीला सांग सगळ्यांना पॅकिंग करायला ठेवते फोन आता त्यांना विचारायची गरज नाही हा ठेव. ए, सगळ्यांना सांग म्हणजे कोण कोण निघालंय आम्ही सगळे जाणार आहे कोण कोण सगळे कोण कोण सगळे जाणार काका मामा मामी मावशी दादा दादी आणि आजी तू तुझ्या आजीला घेऊन निघाली आहेस तिकडं 8 जण जाणार आहे आम्ही 8 जण जाणार आहे अरे रामनाम करायच्या वयात व्हिएतनामला चालली म्हातारी तुझी आ नीट बोला तिला दिसना झालंय नीट मी घेऊन जाणार आहे तिला मस्त बाथटब मध्ये बसवणार आहे मस्त तिला उठाय तरी येतं का जागचं आ बकुंडीला धरून इथं आंघोळीला घेऊन जायला लागतंय तिला तिथं गेल्यावर 4 वेळा तांब्या चापासतीये कुठं ठेवलाय का तांब्या कुठं ठेवलाय तिला व्हिएतनामला घेऊन जाणार आहे तिला रोज तिला आंघोळ घालायला लागती वरनं ही पाणी वरती पाणी हितनं हित पोचस्तवर असं करती म्हातारी मजा घेते ती. बारक्या पोराचं चढायला लागलं तर असू तिला दे. गप चल गे घरी माने, चल घरी जायचं नाही. घरी उठ माझी वेणी सोडा वाट घरी चाल मेरे गजरे को कुछ हुआ तो देखो मग माझी वेणी सोडा जा तिकडं जा ना मग तिकडं मग तिकडं मग जा तिकडं मग माने ऐका ना जा तिकडं नाही करती तुला दाऊत घरी चल आम्ही करेन माझं डोकं नका फिरवू मॅडम मी तुमचं सगळं नीट कर माने ऐका ना जरा ऐका ना काय नाही वर्षाचं टार्गेट पूर्ण व्हायला एक व्हिएतनामची टूर बाकी आहे फक्त आणि 8च जण कमी पडतायत आपण ही टूर फायनल करून टाकू लॉक करूया डील आपण मॅडम तुम्ही टूर कम्प्लीट करायच्या ना आता माझं घर फोडताय कळतंय का तुम्हाला मला काही करत नाहीये मी तुम्ही तुमच्या क्लायंटला बघा ना या आता माझ्या क्लायंट आहेत मी बघते माझं टार्गेट पूर्ण होऊ शकतं प्लीज जा ना तुम्ही प्लीज माने तुम्ही त्यांचं बघा हा तुमचा फॉर्म भरूया का मग हा? ए पैसे कुठून आणणार तू पैसे कुठून आणणार कोण देणार पैसे हे माये मॅनकट राखडे पैसे कोण देणार आहे एवढं करू नकोस दादा देणार आहे कोण दादा माझा दादा तो फुकट्या त्या बोलायचं काम नाही फुकट्या नाही तर कोण आहे तो आ काल ह्याच्या दादानं मला फोन केला होता काल मला म्हणला की दाजी अहो आहे का नाही गॅस पेटणं झालाय माचीची काडी आणायची जरा 10 रुपये फुगल पे कराल का हिला की हिच्या भावाची अहो हिचा दादा लग्नातल्या अक्षदा गोळा करून आणतोय घरी रंगीबेरंगी भात करतोय म्हणतोय फोडणीचा भात केलाय बरं घाम्याला भरून भात करतोय एकट्याला खायला
हा सगळ्यांनी वाटतोय म्हणतोय घ्या घ्या लाल पिवळा भात चल घरी घरी चल तिकडं. घरी चल घरी चल माझं डोकं फिरवू नका माझं डोकं फिरलं का ऐका मी बघते तमाशा केला तू माने आज. माने प्लीज तुम्ही लय तमाशा केला हिने. पासपोर्ट सगळ्यांचे सबमिट करा मी सगळं करून टाकते माने थांबा ना जरा अहो ही जे आहे ना रेशन कार्ड परवा काढले आधार कार्ड नाही म्हातारीचा अजून कुठला पासपोर्ट असणार आहे मॅडम तुम्ही पण काय विचारताय तिला तुम्ही शिकवू नका मी माझ्या पासपोर्टवर फिरवीन सगळ्यांना काय पासपोर्टवर फिरवणार आहे ग हा काय बडीशेप आहे का घ्या तू मला थोडी घ्या तुम्ही थोडी नाही, हा? नाही. माझ्या पासपोर्टवर काय फिरवणार आहे फिरवीन मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका आपण तात्काळमध्ये 8 दिवसात पासपोर्टचं काम करू शकतो आयडिया देताय कशाला आयडिया देताय तुम्ही फक्त तर advance तुमचं काय आहे द्यायला- सांगा मला माने हा काय तुम्ही बोला ते साधारण ऍम्स्टरडॅमचं काय होईल हो बजेट? अरे बेन्या तुला थायलंड बिलंड परवडलं नाही तुला केरळ 35,000चं बजेट दिलंय वरती ती तुला परवडलं नाही तुला ऍम्स्टरडॅमला जायचे का हा काय बरं बजेट आहे तुमचं नेमकं 2-2.5 हजार दोघांचा काय प्लॅन आहे काय? अरे तुला बुशी डॅमला पण पाठवायचं नाही कोण 2,000 म्हणजे तुला ऍम्स्टरडॅमला जायचे का कोण आहेस रे तू कोण आहेस टाइमपास करायला इथं कोण आहे तू काय झालंय थांब 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 जरा थांब काय? मला आल्यालाच कळलं होतं खरं तर मिशी मिशी लावून मोठ्या माणसाची ऍक्टिंग करतोय तू निघित ना गपगुमान निघित ना काय काम इथं कशाला आला होता नेमका ते 10-12 मिनिटं मित्र येतो ना टाइमपास करायचा होता आई ग इथे एसी पण आहे ना थोडा वेळ बसू. निघित ना चल उशी डॅमचा पण नाही तुला निघ म्हणलेलं कळतं का मिशी द्या. आगे चल मिशी द्या डोकं फिरवते ती एक का तुम्ही फक्त हे घ्या मॅडम मग तात्काळसाठीच मी ऍडव्हान्स घेऊन टाकू का ते घेऊन टाका तुम्ही त्याच्यामध्येच कोणाचं? करून टाका. कार्ड स्वाईप कर माने त्यांचं माझं कार्ड घेऊन आली. लॉक झालंय प्लीज तुम्ही असं- माझं कार्ड घेऊन आली आहे मॅडम ही कोणी दिलं तुला पाकिटातनं चोरलं माझ्या कोणी कार्ड कशी काय घेऊन आलीस ग तू हा तुला किती पैसे भरायचे तर माहितीये का 8 जणांचा 8 लाख होणार आहे ती 4 लाख ऍडव्हान्स घेतात 40,000 लिमिट आहे याचं. काय नाही कार्ड बिड काय देणार नाही काय कुठं जायचं नाही टुरिंगला जायचं टुरिंग बिरिंगला जायचं नाही गप घरी चालायचं नाही, मला हे ननंदला मी तुला जायचंय. घेऊन गप घरी चल नाही येणार मी घरी चल नाही येणार मी नाही म्हणून. माने असं करू येणी सोडा उठ येणी सोडा उठ येणी सोडा उठ म्हणलं चल ना. घरी. येणी सोडा घरी चालायचं. हे बघा अगर मेरे गजरे को कुछ हुआ तो मैं गया गुजरा करके हिंदी छोड़ नका बोलले का हिंदी नका बोललेलं शायनिंग मारतीयस हिंदी माझी- कुठलं बोलतीयस मी येते. घरी चल हा आणि चल असं नका ना करू मी येते चल. मी येते गप चल. मला आईस्क्रीम द्या देतो चेरीवाली देतो बघा मग सगळं देतो स्ट्रॉबेरीची देतो मी येते देतो मी येते सोडा चल. सोडा मला चल. मी येते चल. मला सोडा चल. मी येते बोलले की आता तुला काय कळलं नाही का ग मैडम ये शादी करना जरूरी है क्या गप काम कर तुझं काहीतरी नको ते प्रश्न विचारते क्या बात एकदम हटके आणि जबरदस्त परफॉर्मन्स खूप मजा आली प्रसादा वाह भन्नाट नमा भीती वाटत होती माहिती होती तू जेव्हा जेव्हा डोळे फिरवत होतीस ना तेव्हा तेव्हा धस्स होत होतो म्हणजे काय कॅरेक्टर म्हणजे डेंजरस कॅरेक्टर होतं भयानक पण ऍट द सेम टाइम त्यातला गोडवा पण तू तितकाच बाहेर काढत होतीस आणि ते जे नवरा बायकोचं गिव्ह अँड टेक होतं सावत्या ला जवाब वा 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 फार मजा येते सावत्या तुला आजकाल बघताना आणि ईशा मस्त बने फॅन्टॅस्टिक म्हणजे जे ते मिशा लावून आलास ते काय ते सुरुवातीपासून एक सस्पिशन क्रिएट झालं होतं आणि ते मिशी काढल्यानंतर ते सर्कल एक कम्प्लीट झालं त्या कॅरेक्टरचं मजा आली मृणाल ते शेवटचा प्रश्न जो विचारलास त्याच्याबद्दल मी काही बोलत नाही तू तुझा पर्सनल प्रश्न असू शकतो पण ईशा म्हणाली तसं तुला मोठ्या स्किटमध्ये लवकरात लवकर बघायला आवडेल विश यू ऑल द बेस्ट मजा आली
क्या बात. सई, बंपर परफॉर्मन्स होता, फार मजा आली. सावत्या, पश्चिम महाराष्ट्र देशी हात खूप भारी. मला खूप मजा येते जेव्हा तू तेवढ्याच ताकदीने एखाद्या स्किटमध्ये उभा राहतोस. फार मस्त परफॉर्म केलंस. मृणाल, तुला इथे उभं राहिलेलं बघून मला खूप आनंद होतोय. आणि आज आवाजाचा जो चढ उतार होता तो ऐकून पाहून खूप मजा आली. बने मस्त. नमा, मला तुला जुजबी द्यायला येते. आणि मी आज एक आमच्या गावचा शब्द ऐकला खूप दिवसांनी. चल मग घाव, मग सांगतो घाव. घावलं का, घावतंय की बघ. हा, दिल खुश हो गया, मजा आ गया. बोंगाडे मस्त. हो, फार मजा आली गाईज. गॉड ब्लेस यू. थँक्यू सई.